नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण शब्दांच्या 3 जातींविषयी माहिती पाहिली. नाम, सर्वनाम, विशेषण. आता आपण शब्दांची जी चौथी जात आहे क्रियापद याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. क्रियापद म्हणजे वाक्याचा जो अर्थ ज्या शब्दामुळे पूर्ण होतो त्याला क्रियापद असे म्हणतात. सहसा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते, पण कधी कधी ते वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा येते. आता उदाहरणार्थ, शेतकरी शेत नांगरतो, शेतकरी शेत पिकवतो, शेतकरी शेतामध्ये राबतो. बघा, ह्यामध्ये राबतो, पिकवतो, नांगरतो ही जी क्रियापद आलेली आहेत ही वाक्याच्या शेवटी आलेली आहे. म्हणजे जर शेतकरी शेत नुसतं जर आपल्याला सांगितलं शेतकरी शेत, तर आपल्याला यातून कुठलाच अर्थबोध होणार नाही. जेव्हा क्रियापद वाक्यामध्ये येतं तेव्हाच त्या वाक्याला पूर्ण अर्थ येतो. मग नुसतं जर शेतकरी शेत, मग काय शेतकरी शेत, मग तो नांगरतो का, तो पिकवतो का, तो शेतकरी शेतात राबतो किंवा अजून काही. जर आपण क्रियापद त्या वाक्यामध्ये टाकलं नाही तर त्या वाक्याला कोणताही अर्थ होत नाही. म्हणून ज्या शब्दामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, त्याला क्रियापद असे म्हणतात. आता सचिन नेहमीच जलद, मग आपल्याला कोणतं याचा योग्य क्रियापद कोणतं होईल? धावतात होईल का धावावे, धावतो का धावते? तर यामध्ये योग्य क्रियापद होईल सचिन नेहमीच जलद धावतो. तसंच गांधीजींनी मित्राच्या पाठीवर प्रेमाने हात उचलला, ठेवणे, फिरवला की काढला? तर प्रेमाने हात फिरवला येईल. म्हणजे विद्यार्थी मैदानावर क्रिकेट खेळतात, छान आनंदाने खेळते. कुठला शब्द येईल? खेळतात. म्हणजे या सगळ्या वाक्यांमध्ये इथे क्रियापद शेवटी आलेलं आहे आणि त्या वाक्याला पूर्णता मिळालेले आहे. अजून पुढे, मोर वनामध्ये आनंदाने नाचतो, यामध्ये नाचतो हे क्रियापद आलेलं आहे. आता मी तुम्हाला असे पर्याय सांगते की ज्यामध्ये क्रियापद नाहीये ते तुम्ही ओळखायचे बरं का. यामध्ये बघा, आहे, आम्ही, आणतो, आणला. या 4 शब्दांमध्ये कोणतं क्रियापद नाही? आम्ही. आम्ही काय आहे? हे सर्वनाम आहे. तसंच तुम्हाला फसवण्यासाठी त्यांनी दिले, देतो, दिला, देईल आणि दोन. यामध्ये कोणतं आलं? दोन हे विशेषण आलं. तर बाकीचे काय आहे? सगळे सर्वनाम क्रियापद आहे. कोण, करतो, काढतो, केला. मग यामध्ये कोण हा शब्द वेगळ्याला आलेला आहे. बाकीचे करतो, काढतो, केला हे क्रियापद त्यांनी वापरलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या वाक्यांमध्ये ही क्रियापदे सहजपणे शोधता येईल. आता बघा, काहीमध्ये अशी पण काही वाक्य असतात की त्यांचं क्रियापद शेवटीच येईल असं काही सांगता येत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला वाक्य सांगते, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर. बघा, इथे शेवटी कोणता शब्द आलाय? गच्चीवर. पण हा गच्चीवर शब्द हे क्रियापद नाहीये, तर त्याच्या आधीच ते क्रियापद येऊन गेलंय, घरीच आहे गच्चीवर. यामध्ये आहे हा शब्द जरी शेवटी आलेला नसला तरी तो क्रियापद आहे. कधी कधी क्रियापद वाक्याच्या मध्ये सुरुवातीला सुद्धा वापरलं जातं. अशा प्रकारे क्रियापदाबद्दल आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे. नमस्ते.